लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लातूरात सकल मुस्लिम समाजाचा मोर्चा। उत्तर प्रदेशातील घटनांच्या निषेधार्थ शांततेतून निदर्शने। उत्तर प्रदेशातील कानपूर व शहाजहानपूर येथे घडलेल्या धर्मभावना दुखावणाऱ्या घटनांच्या निषेधार्थ लातूर शहरातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने सोमवारी शांततेचा मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा हजरत टिपू सुलतान चौकातून सुरू होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर समारोप करण्यात आला। मोर्चात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवून संविधानिक चौकटीत राहून आपली श्रद्धा आणि निषेध नोंदवला। कानपूर येथे काही युवकांनी सार्वजनिक ठिकाणी आय लव्ह मोहम्मद असा फलक लावला होता। शांततेच्या मार्गाने लावलेला हा फलक असूनही त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले, ज्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य व धर्म स्वातंत्र्याचा भंग झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली। तसेच शहाजहानपूर येथे प्रेषित मोहम्मद सअव यांच्या विरोधात केलेल्या द्वेषपूर्ण वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आणण्यात आले। याशिवाय महाराष्ट्रातील काही आमदार व नेत्यांनी मुस्लिम समाजाबद्दल सातत्याने केलेल्या द्वेषपूर्ण विधानांचा निषेधही यावेळी करण्यात आला। या सर्व प्रकरणांबाबत तात्काळ व कठोर कारवाई व्हावी अशी मागणी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशमध्ये कानपूर या ठिकाणी ईद ए मिलादुनच्या उरूसमध्ये काही मुस्लिम बांधवांनी आय लव्ह मोहम्मद नावाचे फलक लावले होते आणि मोठ्या प्रमाणात ते फलक लावले होते आणि लोकशाही मार्गाने आणि लोकशाहीच्या अंतर्गत आणि संविधानाच्या कायद्याच्या अंतर्गत तो जुलूस जात होता। परंतु तिथल्या काही लोकांनी प्रशासनाला कंप्लेंट केली की ह्याच्या अगोदर कधीच आय लव्ह मोहम्मद नावाचे फलक लावले नव्हते, पण यावेळेस लावले गेले, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा। परंतु फलक लावणे, आपल्या धर्मावर प्रेम करणे किंवा आपल्या धर्माचा अभिमान बाळगणे ही तर लोकशाही मधला प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे। इथला प्रत्येक नागरिक हा आपल्या धर्माप्रमाणे राहू शकतो, वागू शकतो, आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करू शकतो। परंतु या ठिकाणी उत्तर प्रदेशमधले प्रशासन योगी सरकारच्या दबावामुळे तिथल्या पोलीस प्रशासनाने, कानपूरच्या पोलीस प्रशासनाने तिथल्या 14 ते 15 लोकांवर FIR दर्ज केला। तो FIR पूर्णपणे असंविधानिक होता आणि लोकशाहीला मारक होता। त्याचं कारण असं आहे की त्यांनी असं कुठलंच असं गैरकृत्य केलं नव्हतं, त्यांनीच असं कुठलंच कायद्याच्या बाहेर जाऊन काही गोष्टी केल्या नव्हत्या। त्या सर्व गोष्टी कायद्याच्या आत ठेवून त्यांनी केलेल्या होत्या। परंतु आजपर्यंत पूर्ण भारतामध्ये कधीही आय लव्ह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असं लिहिलं असताना कुठेही कारवाई झाली नाही। परंतु बिहारचं इलेक्शन समोर ठेवून ह्या गोष्टी सरकारने त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि यामुळे कुठंतरी दोन समाजात ते निर्माणचं कार्य करण्याचं काम UP सरकार करत आहेत। त्या निषेधात आम्ही आज लातूरमध्ये मोठ्या संख्येने संविधानावर प्रेम करणाऱ्या नागरिकांसमोर मिळून या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि हा मोर्चा काढून आम्ही जिल्हाधिकारीच्या मार्फत भारत सरकार, राज्यपाल आणि राष्ट्रपती या सर्वांना निवेदन दिलेले आहे। त्या निवेदनाची मागणी केलेली आहे की त्या ठिकाणी ज्या लोकांवर कारवाई केलेली आहे ती कारवाई मागे घेण्यात यावी। त्यासोबतच जे पोलीस प्रशासन यामध्ये इन्व्हॉल्व होतात त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि जे निरपराध लोक आहेत, ज्यांची दिंड काढली गेली, ज्यांचं अब्रू नुकसानी त्या ठिकाणी झाली, अशांचा सरकारने त्यांचा जो मुआवजा आहे तो या ठिकाणी द्यावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे। आज हमारी यहाँ पर लातूर शहर और जिले के सारे अवाम और सारे नागरिक मिलकर एक मांग ये कर रहे हैं कि आज से चंद रोज पहले जो वाकया उत्तर प्रदेश सूबे के कानपुर शहर में पेश आया कि कुछ नौजवानों ने बैनर हटा के वहां पर आई लव मोहम्मद का बैनर लगाने के बाद पुलिस की तरफ से जो उनके ऊपर FIR की कार्रवाई हुई, हमें मानते हैं हो सकता है कि हमारे यूथ से गलती हुई हो सकता है, इट्स पॉसिबल। लेकिन क्या प्रशासन को क्या यही मुद्दा बाकी रह गया था कि इसके ऊपर अपनी सतर्कता दिखाए? क्या भारत के अंदर यही उन्वान विषय बाकी रह गए हैं कि एक्शन लेने के लिए पुलिस के पास यही एक शोभा बचा है कि जिसके ऊपर जो FIR हो? आपने कल देखा गुजरात के सूबे वडोदरा में जो रात में मक्का शहर को लेकर आपत्तिजनक टिप्पणी की गई और वहां लोग जब गए पुलिस स्टेशन में FIR कराने कायदे में रहते हुए तो उनकी FIR नहीं ली गई और फिर माहौल खराब हुआ और फिर यहाँ तक के उलमा को बाहर आके ये बोलना पड़ा, मुस्लिम रहनुमाओं को, धर्मगुरुओं को अपील करनी पड़ी कि तुम रास्ता खाली करो। हम भारत सरकार से और राज्य सरकार से ये कहना चाहते हैं कि रिलीजियस जो इश्यूज हैं वो हमारे सेंटिमेंट को हट न करें। हमने हर जुल्म बर्दाश्त किया है, लेकिन नबी की मोहब्बत से
एक ईमान वाले का, एक मुसलमान का ऐसा रिश्ता है कि इसके लिए वो अपना सब कुछ कुर्बान करने के लिए तैयार है, लेकिन अपने नबी की गुस्ताखी बर्दाश्त करने के लिए तैयार नहीं है। ये जो प्रोटेस्ट निकाले जा रहे हैं इसमें सर तन से जुदा के भी नारे दिए जा रहे हैं। सबसे अहम बात तो यह है कि इस तरह का कोई नारा सर तन से जुदा का भारत की सरहद सीमा में नहीं दिया गया, ये पड़ोस मुल्क का दिया गया नारा है। और आजकल ये IT के बढ़ने की वजह से और मीडिया के और वीडियोस के अंदर इंटरप्ट करके ये ऐसे वीडियोस सोशल मीडिया पे आ रहे हैं। हम भारत के संविधान में रहते हुए, भारत के कायदे और कानून में रहते हुए इसका निषेध कर रहे हैं। अभी आपने देखा लातूर के हजारों लोग यहाँ पर रास्ता जाम किए हुए हैं, कहीं कोई इस तरह का नाखुशगवार वाकया पेश नहीं आया। ये बिल्कुल सरासर इल्जाम है भारत के मुसलमानों पे। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.